नमस्कार मंडळी. म्हणजे आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ते म्हणजे देवीला कुंकुमार्चन कसं करावं आणि आध्यात्मिक साधनेमध्ये या कुंकुमार्चनाचं काय महत्व आहे याबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. आपल्या मनातील इच्छा फलद्रूप होण्यासाठी, फलप्राप्तीसाठी देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने एक प्रकारे स्नान घालावे, यालाच कुंकुमार्चन असं म्हणतात. यामध्ये मूर्ती किंवा तसबीर, फोटो यामध्ये चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत कुंकू अर्पण केलं जातं. तर मंत्रपाठामध्ये आपण हे करत असताना मंत्रपाठ ललिता सहस्त्रनामावली, श्री सूक्त, देवी सूक्त, नवार्णव मंत्र, देवी सहस्त्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावली याचं पठण करत करत कुंकुमार्चन केलं जातं. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आणि आपण पाहत आहात ज्योतिष कट्टा, हे यूट्यूबवरील सगळ्यांचं आवडतं चॅनल. ज्योतिष, वास्तू, वास्तुशास्त्र, धर्मशास्त्र, धार्मिक विधी, अध्यात्म अशा विषयातील विविध मुद्द्यांवर माहिती देणारे हे चॅनल. आणि म्हणूनच या विषयांची माहिती आपल्याला घ्यायला आवडत असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन प्रकाशित झालेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळते. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण देवी उपासनामधील कुंकुमार्चन याचं महत्व जाणून घेऊया. म्हणजे सर्वप्रथम जाणून घेऊया की कुंकुमार्चन कधी करावं, कुठल्या दिवशी. कारण नवरात्र आहे म्हणून नवरात्रातच करायचं का? तर मंडळी, कुंकुमार्चन हे महिन्याच्या कोणत्याही अष्टमीला, चतुर्दशी अमावास्या पौर्णिमेचा आदला दिवस, दर महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला, नवरात्रामध्ये, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करू शकता, करावे. तसेच मंगळवार आणि शुक्रवार या देवीच्या वाराला सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकता. आणि तसेच गुरुपुष्यामृत योगावदेश दिवशी सुद्धा कुंकुमार्चन करण्याचं महत्व अनन्य साधारण आहे. मात्र अमावास्येला कुंकुमार्चन करू नये. अश्विन नवरात्रामध्ये जी मंडळी सप्तशतीचे पाठ वाचतात किंवा चैत्र नवरात्रात, त्यांनी हे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे. असे केल्याने ते खूप पुण्यकारक आणि शुभ फलदायी सुद्धा समजलं जातं. आता हे कुंकुमार्चन कसं करायचं, त्या संदर्भामध्ये काळजी कोणती घ्यायची? तर मंडळी, कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र, श्रीयंत्र सुद्धा आपण ठेवू शकता, किंवा प्रतिमात्मक वस्तू म्हणून एखादी सुपारी एका पसरट पात्रामध्ये किंवा ताम्हनामध्ये घेऊन नंतर मृगी मुद्रा करून उजव्या हाताचा अंगठा आणि मधलं आणि अनामिका या बोटाने उताने हाताने, उताने म्हणजे असा, हे कुंकुमार्चन असं करावं आणि त्यातील कुंकुम देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत वाहावं. त्यालाच आपण कुंकुवाचं स्नान घालणं म्हणतो. हात मात्र असा ठेवायचा. हा कुंकुमार्चन कुणीही करू शकता, अगदी स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, कुणीही, जे जे देवीचे उपासक असतील अशा कुठल्याही व्यक्ती कुंकुमार्चन करू शकतात. अगदी प्रेमाने, श्रद्धेने, दिवसातल्या कोणत्याही वेळेत शुचिर्भूत होऊन आपण हे कुंकुमार्चन करू शकता. आपल्या घरातील देवघरासमोर बसून आपण हे कुंकुमार्चन करू शकता किंवा पूर्व दिशेला तोंड करून आपण घराच्या कुठल्याही भागामध्ये बसून हे करू शकता. यामागे नक्की कुंकुमार्चन करण्याचं शास्त्र काय आहे तेही समजून घेऊया. तर कुंकुवामध्ये शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता सगळ्यात जास्त असते आणि म्हणूनच देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृत होते आणि ती जागृत मूर्तीमधील शक्ती, त्या शक्ती तत्व जे आहे ते कुंकुवामध्ये येतं आणि नंतर ते कुंकू आपण आपल्याला लावल्यावर त्यातील देवीची शक्ती सुद्धा आपल्याला मिळण्याचं सौभाग्य मिळतं. मूळ कार्यरत शक्ती म्हणजे कार्य करण्याची मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक शक्ती, या तीनही शक्ती तत्वांची निर्मिती ही मुळातच लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे आणि ते तत्व आपल्याला प्राप्त होतं. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने केली जाते. कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचं दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला, कुंकुमार्चनाला देवी पूजेमध्ये अग्रगण्य स्थान यामुळेच दिलेलं आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दाखवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे माध्यम, प्रभावी माध्यम वापरलं जातं, म्हणून कुंकू वापरतात. मात्र मंडळी, म्हणूनच कुंकुमार्चन करताना जे आपण वापरतो ते हळदीपासून बनवलेलं कुंकू वापरावं. हळदीपासून बनवलेलं हे कुंकू जर आपण पाहिलं तर त्याला हळदीचा एक सुगंध येत असतो.
गंध सुटलेला असतो. शिवाय हे कुंकू कधीही आपल्या बोटाला चिटकत नाही, असं झटकलं की लगेच निघून जातं. कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीमधील शक्ती तत्व कुंकुवामध्ये उतरतं आणि नंतर ते कुंकू आपण आपल्याला लावल्यावर त्यातील देवीची शक्ती मिळायला आपल्याला निश्चित चांगली मदत होते. आणि म्हणूनच अशा प्रकारे कुंकुमार्चन करून देवीला अर्पण केलेले किंवा श्रीयंत्रावर अर्पण केलेले कुंकू एका डबीत ठेवावे आणि रोज सकाळी देवपूजेच्या वेळी किंवा कामानिमित्ताने बाहेर जाताना आपल्या कपाळावर म्हणजेच आपल्या आज्ञाचक्रावर 2 भुवयांच्या मध्ये अशा प्रकारे ते लावावं. अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धी होण्यासाठी सुद्धा याची सहाय्यता होते. हे कुंकुमार्चन पूजेमध्ये देवीला अर्पण केलेलं कुंकू आपण देवी प्रसाद, देवीचा प्रसाद म्हणून मित्र, आप्तेष्ट यांना सुद्धा वाटू शकता. मात्र हे कुंकू पुन्हा देवपूजेमध्ये अजिबात वापरू नये, कारण ते देवीला वापरलेलं आहे, श्रीयंत्रावरती वापरलेलं आहे. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता. त्यामुळे स्त्री पुरुष कुणीही यांनी याचा वापर करावा. मंडळी, व्हिडिओ आजचा हा कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक सुद्धा करा. तर मंडळी, हा होता नवरात्रीतला कुंकुमार्चनाचा अतिशय महत्वाचा विषय, कारण यानंतर आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी आपण कशी बरं ललिता देवीची पूजा करून तिची कृपा आराधना प्राप्त करून घ्यावी. मंडळी, पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका आणि आधीचे नवरात्रीतले सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवश्य पहा. मंडळी, हे नवरात्र आपल्या संपूर्ण कुटुंबात, मित्रपरिवारामध्ये आनंदाचं आणि सौभाग्याचं, आरोग्य प्राप्तीचं राहो. आपल्या मनातील सगळ्या शुभ मनोकामना पूर्णत्वाला जावो हीच माता भगवतीच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.